हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आज डेफिनेटली या क्वेश्चनचा आन्सर तुमच्याकडनं असेल की हो सर आम्ही खूप जास्त मजेत आहे, कारण न्यूज पण तेवढी मोठी आहे आणि खूपच पॉझिटिव्ह न्यूज आहे. एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे ज्याची आपण खूप दिवसांपासून वाट बघत होतो की सर नेमकी ॲड येणार तरी कधी. आणि आत्ता 2-3 दिवसापूर्वी वीकली टॉकमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की ट्रान्सपोर्टेशनमुळे थोडासा इश्यू होऊ शकतो, पण फायनली ती ॲड आलेली आहे आणि सगळेजण या आता एक्साइटमेंटमध्ये की सर आता पुढचं सांगा कसं करायचं, फॉर्म कसं भरायचा, आणि भरपूर क्वेश्चन्स आहे. तर आपण वन बाय वन सगळे एक एक करून बघू. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तर मुलांच्या डोक्यात हा डाऊट आहे की सर ती पोस्ट जी आहे ती कुठली नेमकी, पीओ एक, क्लर्क एक, आणि त्यावर असं पीओ आणि क्लर्क नाव नाही आहे. तर मी तुम्हाला सगळं सांगतो, थोडेसे पेशन्स ठेवा आणि आज आपण सगळं कव्हर करू. सो सुरुवातीला आपण अजेंडा बघून घेऊ. स्क्रीनवरती आला असेल बघा. आपण सुरुवात करूया आज पोस्टवरनच की पीओ आणि क्लर्क हे नाव आपल्याला माहिती आहे, पण तिथं त्यांनी ऑफिसर आणि ऑफिस असिस्टंट किंवा मग मल्टीपर्पज असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर त्यासाठी एज क्रायटेरिया थोडासा डिफरन्स आहे, तो एक बघू. आणि मेजर काय ना, नवीन स्टुडंट्स खूप जास्त आहे त्यामुळे यांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर याच्यावरती फोकस करू. आणि जे जुने मुलं आहे त्यांना जर असं वाटतं की सर आम्हाला सगळं माहिती आहे, तरी भरपूर ब्लंडर्स होतात मुलांकडनं फॉर्म भरताना. जसं की बऱ्याच वेळेस तुमचे ॲडमिट कार्डच येत नाही, तर ॲडमिट कार्डचा काय इश्यू असतो मागच्या वेळेस खूप जणांबरोबर झाला होता, तो पण आपण डिस्कस करणार आहे. पहिला अजेंडा बघून घेऊ. सो सुरुवातीचा पहिला पॉईंट क्लिअर आहे. त्यानंतर आपण बघू एज्युकेशन काय लागतंय. फायनल इयरचा जे स्टुडंट्स आहेत ते सकाळपासून फोन करतात की सर आम्ही इलिजिबल आहे की नाही, आम्ही काय करावं, तर ते पण मी क्लिअर करणार आहे. काही जणांचे वेगळेच डाऊट आहे की सर वर्क एक्स कंपल्सरी लागणार आहे का, तर वर्क एक्सची गरज नाहीये आणि ज्यांना काही पोस्टसाठी आहे ते पण मी सगळं तुम्हाला सांगणार आहे. देन फीस एवढी सगळी वाढवली तर आम्ही कुठलं कॅम्पेन करू का की जेणेकरून फीस कमी होईल, तर ते होणार नाही. आणि फीस का वाढली त्याचे पण रिझन सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पुढचं ईडब्ल्यूएस एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. ईडब्ल्यूएस कशामुळे, कारण ईडब्ल्यूएस भरपूर जणांना माहीतच नसतं आणि नंतर म्हणतात की सर आम्हाला आधी सांगितलं असतं तर कट ऑफ कमी लागतो, आम्हाला फायदा झाला असता. सो ओपन कॅन्डिडेट्स जे आहेत, ओपन कॅटेगरीचे, जनरल कॅटेगरीचे, त्यांनी ईडब्ल्यूएसचा डेफिनेटली फायदा उचला, त्याच्यावर पण बोलणार आहे मी. देन हाऊ टू अप्लाय. आता हाऊ टू अप्लाय सगळ्यांना माहिती आहे फॉर्म कसा भरायचा. जुन्या मुलांना तरी खूप जास्त ब्लंडर्स होतात, जसं तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक, आणि नंतर ॲफिडेव्हिट करून ते क्लिअरही होतं खरं तर, पण ती वेळ यूज नका देऊ सिरियसली. त्यामुळे फोटो, साईन, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, डिक्लेरेशन, कॅपिटल नाही पाहिजे, खूप रूल्स आहे त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळेस फॉर्म रिजेक्ट होतात. सो आपण ते सगळं बघून घेऊ पुढे. देन पुढचा पॉईंट बघू. पुढचा पॉईंट आहे MGB और VKGB. तो एक सगळ्यात मोठा इश्यू आहे की सर VKGBच्या जागाच नाही दिलेल्या, त्यांनी NR दिलेले, नॉट रेकॉर्डेड, तर तो पण पॉईंट क्लिअर करेल मी. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे एक्झाम डेट्सचा. आणि त्याच्यानंतर मग काही डाऊट्स आहेत स्टुडंट्सचे, जसं की लोकल लँग्वेज रिलेटेड आणि अजून भरपूर आहे, ते आता मी सगळं नाही सांगत, पुढे गेल्यानंतर आपण बघू. सो वन बाय वन आपण स्टार्ट करू शकतो. सो पहिला पॉईंट जो होता पोस्टबद्दलचा, तर मुलांचं म्हणणं होतं सर हे पोस्टचं नेमकं मॅटर काय. आम्हाला जेवढं माहिती आहे की बँक पीओ आणि बँक क्लर्क एवढंच होतं, त्यांनी नाव काय दिले, त्यांनी ऑफिस असिस्टंट किंवा मल्टीपर्पज दिलेले, तो म्हणजे क्लेरिकलची पोस्ट आहे. आणि ऑफिसरमध्ये पण स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 असे 3 प्रकार दिलेले. सो स्केल 1 जो आहे तो म्हणजे असिस्टंट मॅनेजर आहे, स्केल 2 म्हणजे मॅनेजर आहे, लाईकवाईज. सो ते एक्सपिरियन्स बेसिसवरती आहे, त्याचा तुम्ही एवढा जास्त लोड न घेऊ, कारण ती क्राऊड खूप कमी असणार आहे आपल्याकडे. तर जी मॅक्झिमम क्राऊड आहे, त्या मॅक्झिमम क्राऊडने काय करायला पाहिजे, असिस्टंटचा आणि ऑफिसरचा हा जो आहे तो फॉर्म भरायचा आहे. बरं, त्यासाठी एजचा पण एक इश्यू आहे, तर एजचा आपण बघून घेऊ. जे असिस्टंटची लेवल आहे त्याला मी एक सोपा शब्द यूज करतो, क्लेरिकल लेवल. ठीक आहे, क्लर्क म्हणून आपण, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लवकर लक्षात येईल. सो क्लर्कसाठी एज लिमिट जी आहे ती थोडीशी कमी आहे, 28 पर्यंत आहे. आणि जी ऑफिसरची आहे पीओची ती 30 पर्यंत आहे, 30 पर्यंत आहे. आणि त्याच्यामध्ये जर एक्सपिरियन्सवाले असतील स्केल 2 तर मग त्यांना 32 पर्यंतच आहे. हे सगळं डिटेल ना नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे, पण तरी माझं सांगण्याचं काम काय, मी मेजर गोष्टी हायलाईट करणार आहे ज्या की खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही डिटेलमध्ये नोटिफिकेशन बघू शकता, सकाळी चॅनलवरती टाकलेले. सो ओपन कॅटेगरीसाठी मी जे सांगितलं तुम्हाला ते एज लिमिट सांगितलं, पण जर का SC ST कॅटेगरी असेल तर मग 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे, आणि OBC असेल तर 3 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. पण ओपन आणि EWS ला मात्र सेम आहे बरं का. ओपन आणि EWS साठी 28, 30 आणि 32 हेच पॅटर्न आहे. आणि OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन, SC ST साठी 5 वर्षाचं. त्यानंतर याच्यामध्ये बघा एज्युकेशनचं बघू आपण पुढचं. हा पॉईंट क्लिअर आहे. याच्यामध्ये अप्लाय कसं करायचं काही जणांना डाऊट येत असेल, सर मग मी स्केल 1 साठी, ते एकदा सांगूनच देतो मी. सगळे मुलं 90 to 95% मुलं आपलं स्केल 1 साठी अप्लाय करणार आहे. स्केल 1 म्हणजे पीओचा जॉब. स्केल 2 जो आहे तो एक्सपिरियन्ससाठी आहे. आता आम्ही या व्हिडिओ नंतर ना, म्हणजे उद्या लिंक ओपन होतील ना, तर लिंक पण टाकून देऊ की ही क्लेरिकलची लिंक आहे, तुम्ही ती अप्लाय करा, आणि पीओची लिंक आहे ती अप्लाय करा. बरं, याच्यात सगळ्यात कामाचा पॉईंट सांगायचा राहिला. सगळ्यात कामाचा हा म्हणजे मुलांना असं म्हणायचं होतं की सर एकदा फॉर्म भरला की दोन्ही पोस्टसाठी येतो का, तर पहिली गोष्ट दोन्ही पोस्टसाठी सेपरेट फॉर्म भरावं लागतं.
फॉर्म तुम्ही दोन्ही पोस्टसाठी भरू शकता. असं नाही की तुम्ही पीओला भरला म्हणजे क्लर्कला नाही भरता, क्लर्कला भरला म्हणजे पीओला नाही, आणि असंही नाही की एक फॉर्म भरला म्हणजे दोन्ही पोस्टला ऍप्लिकेबल. बिलकुल नाही. तुम्ही दोन्ही फॉर्म वेगवेगळे भरू शकता आणि दोन्ही पोस्टसाठी भरू शकता. जे ऑफिसरमध्ये आहे स्केल 1, स्केल 2, स्केल 3, तिथं मात्र तुम्ही एकाच कुठल्या तरी पोस्टला भरू शकता. तुम्ही दोन्ही पोस्टला नाही भरू शकत. ठीक आहे, क्लिअर. सो 90% मुलं तर पीओ साठी भरणार आहे स्केल 1 साठी, आणि स्केल 2 जे आहे ते एक्सपिरियन्स आहे. जसं की ॲग्रिकल्चरवाल्या मुलांसाठी पण आहे, IT कम्प्युटरवाले जे इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी पण फायदा आहे. सो जे ज्यांना बँकेतला एक्सपिरियन्स आहे, ॲग्रीजवाले नाही, जनरल बँकेतला किंवा फायनान्स सेक्टरमधला एक्सपिरियन्स आहे, मिनिमम 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही स्केल 2 भरू शकता. आणि त्यात जर का IT बॅकग्राऊंडवाले असतील तर 1 इयरचा एक्सपिरियन्स पण चालतो. हे सगळं डिटेलमध्ये तिथे दिलेलं आहे, ते जर तुम्ही बघून घ्या. त्याच्या संदर्भात काही जरी डाऊट वाटले तर आपण नंतर ते डिस्कस करू शकतो. मी बेसिक आयडिया तर तुम्हाला देऊन टाकली. ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट सांगितलं. आपण पुढे जाऊ, एज्युकेशनवरती जाऊ. एज्युकेशनचा पॉईंट आला असेल बघा. एज्युकेशनमध्ये तुमची डिग्री कंपल्सरी पाहिजे. तर मी आता 1 बाय 1 सांगतो कसं एज्युकेशन पाहिजे. असिस्टंटसाठी बघू आपण. क्लेरिकलसाठी मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, डिग्री कंप्लीट पाहिजे. आता फायनल इयरच्या मुलांना खूप जास्त डोक आउट झालं की सर आमच्या अजून रिझल्टच नाही आले, एक्झाम पोस्टपोन झाले होते, मग आम्ही काय करायचं. तर 21 जुलैपर्यंत तुम्ही वेट करू शकता. 21 जुलैपर्यंत जर तुमचा रिझल्ट लागला तर तुम्ही अप्लाय करू शकता. मग आता मुलं म्हणतील सर मग फॉर्म आधी भरायचे की नंतर. तर जे मुलं फायनल इयरला त्यांच्यासाठी माझं असं पर्सनल सजेशन आहे की तुम्ही थोडंसं एंडला फॉर्म भरा. शक्यतो आम्ही असं बिलकुल सजेस्ट नाही करत की तुम्ही एंडला फॉर्म भरा, कारण की सर्व्हरचा वगैरे प्रॉब्लेम असतो. पण फायनल इयरचे मुलं तसे कॉम्पिटिशनच्या बाहेर जात आहेत तुम्ही, कारण जर तुम्ही फॉर्मच नाही भरला तर. सो थोडंसं वेट करा ॲटलीस्ट 15 तारखेपर्यंत. तोपर्यंत युनिव्हर्सिटीच्या कडनं काही रिझल्ट लागतोय का, काय होतंय ते आपल्याला कळेल आणि मग तुम्ही अप्लाय करू शकता. सो फायनल इयर कॅन्डिडेट्सने एक 15-16 तारखेपर्यंत वेट करा. तोपर्यंत आपले अजून 1-2 विकली टॉक असतील, त्यात मी पुढचे अपडेट्स देऊन टाकल जर काही कळालं तर. आणि जे बाकीचे स्टुडंट्स आहे त्यांनी तर लवकरात लवकर अप्लाय करा. रिझन त्याच्यामध्ये भरपूर इश्यूज आहेत जे मी पुढे डिस्कस करणार आहे, आणि ते हळूहळू 1 बाय 1 क्लिअर होईल. नवीन स्टुडंटनी तर डेफिनेटली सुरुवातीपासून चालू करा, कारण तुमचे इश्यूज क्लिअर होणं गरजेचं आहे. एंडपर्यंत वेट नका करू, कारण बऱ्याच वेळेस फॉर्म प्रॉपरली सबमिट होत नाही, सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो, भरपूर इश्यूज असतात. सो पहिला पॉईंट क्लिअर आहे की तुमचे एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. सेकंड पॉईंट म्हणजे पर्सेंटेज. भरपूर जण मेसेज करताय सगळ्यापासून की सर पर्सेंटेज आम्हाला एवढेच आहे. पर्सेंटेजचा बिलकुल क्रायटेरिया नाही. तुम्ही काठावर पास झाले असतील, ढकल पास म्हणतो आपण त्याला, तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे असिस्टंटसाठी. ठीक आहे. आता आणि कम्प्युटरचं नॉलेज. बरेच जण विचारतात सर कम्प्युटर कंपल्सरी का, तर कंपल्सरी नाही आहे. त्यांनी एक असेल तर बेटरच आहे, पण कंपल्शन नाही येते. हे झालं असिस्टंटचं. आता पीओचं बघू. पीओसाठी पण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. पीओसाठी पण पर्सेंटेजची कुठलीही अट नाही आहे, आणि पीओसाठी कुठल्याही एक्सपिरियन्सची पण गरज नाही आहे. स्केल 1 साठी. स्केल 1 एकदम सोपं आहे. पास झालेले पाहिजे, पर्सेंटेजचा काही इश्यू नाही आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, आणि एक्सपिरियन्सची पण गरज नाही. आता ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांनी मग स्केल 2 साठी ट्राय करा. आता असे पण काही नमुने होते जे सकाळपासून विचारत होते की सर माझ्याकडे एक्सपिरियन्स पण आहे, मग मी स्केल 1 भरू का स्केल 2 भरू. तर डेफिनेटली स्केल 2 साठी जा, कारण तिकडे कॉम्पिटिशन कमी असणार आहे. स्केल 1 ला कॉम्पिटिशन जास्त राहील. सो स्केल 2 बेटर राहील तुमच्यासाठी. त्यानंतर फायनल इयरचं सांगितलं मी. स्केल 1चं क्लिअर केलं, स्केल 2चं झालं. जे IT प्रोफेशनल आहेत, आपल्या IT मध्ये इंजिनिअरिंग झालेली किंवा कम्प्युटरवाले आहेत, त्यांच्यासाठी 1 वर्षाचं आहे. खूप चांगलं आहे. 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला, त्यामुळे भरपूर जण तिथे इलिजिबल असतील. आणि मात्र एक इश्यू आहे स्केल 2 साठी, तो म्हणजे 50% क्रायटेरिया आहे. स्केल 1 साठी क्रायटेरिया नाही आहे, असिस्टंटसाठी क्रायटेरिया नाही आहे. स्केल 2 साठी 50% तुम्हाला पाहिजे. आता इंजिनियर्सला थोडासा इश्यू होऊ शकतो इथे 50% पण. आणि त्याच्यातही जर एखाद्याचं असं सर 49.99 आहे तर भाई नाही जमणार. ते आता आपल्या हातात असतं, आपण ऍडजस्ट केलं असतं, पण ते 49.99 ला पण नाही अलाउड करत. कम्प्लीट 50 और प्लस पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. पुढचा पॉईंट आहे आपला सीजीपीएचा एक पॉईंट होता. बऱ्याच जणांचा सीजीपीए असेल तर तुम्ही ते कन्वर्ट करून घ्या, आणि ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, फायनल सिलेक्शन, त्यावेळेस त्यांना तुम्हाला सांगावं लागतं की कसं कन्वर्ट केलं. ठीक आहे. ज्यांचं असं होत असेल कट्टाकट्टी एकदम सीजीपीए करून 50च्या आजूबाजूला येते, मग त्यांनी थोडंसं एकदा डिस्कस करून घ्या आमच्यासोबत, किंवा अजून फॅकल्टी सोबत कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगू. पण ज्यांचं एवढं मॅटर नसेल करत सर असंही 55 येते, 67 येते, 55 येते, 57 येते, तर मग कुठलाही टाकून दिला तर काही मॅटर नाही करत. ठीक आहे. देन नेक्स्ट पुढे जाऊ आपण. पर्सेंटेज कसे काढायचे असे काही जणांचे मेसेज होते सीजीपीएसाठी, त्यांनी कॉन्टॅक्ट करा, सांगतो, त्याचं एवढं काही मॅटर नाही. फीस आणि ईडब्ल्यूएसचं बघू आपण. फीसमध्ये यावेळेस थोडीशी बंपर त्यांनी जंप मारलेली आहे. 850 रुपये फीस केलेली आहे, जी युजली आपली 500-600 रुपये असायची, ती 850 झाली. आणि त्याचं रिझन हे व्हॅलिड आहे, कारण की आता कसं आधी एका शिफ्टमध्ये पेपर व्हायचे, तर म्हणजे लाईक 100 मुलं जर पेपर देत असतील एका वेळेस, तर आता हार्डली 40-50 मुलं पेपर देणार आहे. सो त्यांना शिफ्ट चेंज करायचे आहे, सॅनिटाईज करायचं आहे, भरपूर त्यांनी टेक्नॉलॉजी आणलेली आहे. सो या सगळ्यांमध्ये वेळ त्यांना खर्च लागणारच आहे, त्यामुळे ती फीस हाईक केली
केलेली आहे आणि मला नाही वाटत की काही कॅम्पेनिंग करून ती फीस कमी होईल वगैरे. करून बघू आपण, समथिंग इज बेटर दॅन नथिंग म्हणण्यापेक्षा आपण ट्राय तर मारू, तसं करायला पाहिजे. पण त्याच्या भरोशावर नका बसू, ठीक आहे. आणि काही जणांचा हा डाऊट असेल की सर मी तर आत्ताच प्रिपरेशन चालू केलेलं आहे आणि माझं एवढं स्ट्रॉंग प्रिपरेशन नाही, मग मी फॉर्म भरू की नको, 850 रुपये जातील. तर मग याच्यावर मी थोडंसं बोलतो. पहिली गोष्ट, जर तुमचं बऱ्यापैकी प्रिपरेशन आहे तरी थोडीशी निगेटिव्हिटी येते की यार माझ्याकडनं निघेल की नाही, तरी मी म्हणेल की इमानदारीने फॉर्म भरा आणि ज्या कॅटेगरीत आहे त्या कॅटेगरीत 850 रुपये जाऊ द्या, कारण तुम्हाला त्याची किंमत राहील आणि त्या निमित्ताने तुमचा अभ्यास होईल की 850 रुपये भरलेले आपण पे केलेले. आणि ज्या मुलांचं असं असेल की सर मी एकदमच बिगिनर आहे, मला ॲक्च्युली एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, कारण मॉक टेस्ट तर मी देतोय फ्रीवाल्या, पण डेफिनेटली मॉक टेस्ट आणि तिकडची एक्झाम ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सो त्यांच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही आता इथं व्हिडिओ थ्रू बोलायला पाहिजे की नाही, पण ठीक आहे सांगून देऊ, तुम्ही मग कॅटेगरीतनं फॉर्म भरू शकता SC ST मधनं, जेणेकरून तुम्हाला फीस लागत नाही. पण आता कसं आहे, बरेच जण म्हणतात सर मी रेकॉर्ड ठेवला जाईल का. आता कसं तुम्ही बिगिनर आहे ना, तर तुम्हाला फक्त प्रीचा एक्सपिरियन्स घ्यायचा, तुम्ही असे मेन्सपर्यंत पोहोचणार नाही, ठीक आहे. काही जण पोहोचत असतील तर मग तुम्ही तुमच्या कॅटेगरीतनं फॉर्म भरा, पण जर तसे पोहोचणार नाही तर ते कॅटेगरी चेंज करत नाही प्रीच्या वेळेस. आणि तेवढं मला वाटतं ठीक आहे. म्हणजे खूपच इकॉनॉमिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मग अशा पद्धतीने फॉर्म भरू शकता. बाहेर बोंबा ठोकू नका, सरांनी सांगितलंय असे जुगाड करायला म्हणून, बरं का. हे काही जणांचा खरंच इकॉनॉमिकल प्रॉब्लेम आहे म्हणून मी असं बोललो. आणि याच्यात अजून जर क्लिअर नसेल झालं की मी एक्झॅक्टली काय सांगितलं, कारण जुन्या मुलांना कळालं असेल मी काय बोललो, तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्यावरती डिस्कस करून घेऊ, ठीक आहे. पण बाकीच्यांनी मात्र इमानदारीने भरा, कारण तुमचे 850 रुपयाची तुम्हाला किंमत राहील आणि त्या निमित्ताने तुमचा अभ्यास होईल. जे इतक्या दिवसापासून बोंब मारत होते यस सरांना मॅडमला की सर कधी अभ्यास करून कसा करू, होतच नाही, घरीच बोर होतंय, ते सगळे डाऊट्स आता क्लिअर होऊन जातील, ठीक आहे. सो पुढे जाऊ आपण. नेक्स्ट पार्ट आहे फीसचं बोललो मी, EWSचं बोलायचं राहिलं. EWS साठी इश्यू असा आहे, EWS जे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ओपन कॅन्डिडेट्स जे आहेत, ओपन कॅटेगरीचे म्हणजे जनरल कॅटेगरीचे, त्यांच्यासाठीच ही स्कीम आहे. जर तुम्ही ऑलरेडी SC ST किंवा OBC कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही EWS नाही घेऊ शकत, कारण की तुम्ही ऑलरेडी रिझर्वेशनमध्ये. तर हे EWS एक प्रकारचं रिझर्वेशनच झालेलं आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी. त्यामुळे ओपन कॅटेगरीच्या मुलांनी डेफिनेटली चेक करा की तुम्ही EWS मध्ये बसताय का, कारण की कट ऑफ खूप जास्त कमी होतो EWSचा ॲज कम्पेअर टू ओपन. सो खूप जास्त फायदा होईल. बरं त्यात कसं चेक करायचं, तर पहिली गोष्ट म्हणजे 8 लाखापेक्षा तुमचं फॅमिलीचं इन्कम कमी पाहिजे. फॅमिलीचं, असं नाही की फक्त वडिलांचं पेमेंट चेक करता तुम्हाला सगळ्यांचंच फॅमिली मेंबरचं करावं लागेल. जर समजा भाऊ असेल, भाऊ मॅरिड असेल तर मग तो कन्सिडर नाही होणार. असे काही त्याच्यामध्ये इश्यूज आहेत, हे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर तुमचा जो एरिया आहे 5 एकरपेक्षा तुमची जमीन कमी पाहिजे. मग त्यातही समजा 8 एकर जमीन आहे पण भाऊ पण आहे आणि भावाच्या नावावर 4 एकर तुम्ही जर केली तर 4 एकर तिकडे जाईल, 4 एकर इकडे. असे काही त्यामध्ये थोडंसं तुम्ही जुगाड पण करू शकता, चेंजेस करू शकता. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा, सेतू कार्यालयात एकदा क्लिअर करा. ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगतील आणि त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. नाहीच कळालं तर मग मला कॉन्टॅक्ट करा, मी काही जुन्या स्टुडंटचे नंबर देईल ज्यांनी EWS केलं होतं, ते तुम्हाला सांगतील. पण EWS एकदा विचार करा, कारण ते लॉंग टर्मसाठी फायद्याचं आहे. त्यानंतर त्यात अजून एक डाऊट येऊ शकतो की सर त्याचे व्हॅलिडिटीचं कसं असतं. तर EWSला आत्ता अप्लाय करा, कारण EWS या वर्षातच तुम्हाला सर्टिफिकेट लागेल. नो डाऊट जॉईनिंग तुमची जानेवारीमध्ये होणार आहे पुढच्या, पण त्यावेळेस ते विचारतील की मागच्या वर्षाचं सर्टिफिकेट आहे का, तिथे मात्र प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तुम्ही अप्लाय करून टाका. आणि असं होऊ शकतं की कदाचित 21 तारखेपर्यंत भरपूर सेतू बंद असतील, जसं की औरंगाबादचा पण इश्यू आहे. पण अप्लाय सध्या करून टाका, आपण बघू कशी काय सिच्युएशन येते. आणि एकदा थोडीफार ओळख असेल कुठे सेतू कार्यालयात तर जाऊन बघा, चर्चा करा. कारण आता मी मागे परभणीची आपली एक स्टुडंट आहे, तिने पण सांगितलं मला की सर खूप प्रॉब्लेम येतोय म्हणे, पण मग थोडंफार जॅक लावून ओळख बिळख काढून आम्ही तिथपर्यंत जातोय की कसं करायचंय. सो तसं करा किंवा मुलांना कॉन्टॅक्ट करा. पण EWSचं एक दिलेलं त्यांनी डिटेल तेवढं नोटिफिकेशनमध्ये बघून घ्या, ठीक आहे. तर तो एक कामाचा पॉईंट होता. पुढे याच्यामध्ये एक्झाम पॅटर्नवरती जो आता पटकन आपण एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि कट ऑफ्सवरती तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल. सो एक्झाम पॅटर्न काय, तर प्रीसाठी ज्या असिस्टंटसाठी जे आहे प्री आणि मेन्स हे दोनच एक्झाम्स आहे. प्री मेन्स नंतर डायरेक्ट फायनल सिलेक्शन होऊन जातं. प्रीचा स्कोर जो आहे तो मेन्सला काउंट होत नाही, फक्त मेन्सच्या स्कोरवरती तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि जे ऑफिसरची पोस्ट आहे, ऑफिसरच्या पोस्टमध्ये जी स्केल 1ची पोस्ट आहे, ज्याला सगळेजण अप्लाय करणार आहे, नॉर्मल आपली POची पोस्ट, त्याच्यासाठी प्री पण आहे, मेन्स पण आहे आणि इंटरव्ह्यू पण आहे. आणि प्रीचा स्कोर मेन्सला काउंट होत नाही आणि मेन्स आणि इंटरव्ह्यूचा स्कोरवर तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि जे स्केल 2 साठी आहे त्यांना एक चांगलं बेनिफिट असं आहे, त्यांची प्रीची एक्झामच नसते, त्यांची फक्त सिंगल एक्झाम असते. स्केल 2 वाल्यांच्या सिंगल एक्झाम आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू. पण तुमचा इंटरव्ह्यू मात्र फार भारी असतो, म्हणजे इंटरव्ह्यूवरती तुमचं सिलेक्शन पकडा तुम्ही. कारण की जी तुमची सिंगल एक्झाम असते त्याचा कट ऑफ बऱ्यापैकी कमी लागतो, त्याचा एवढा जास्त मेजर टेन्शन नसतं मुलांना. पण इंटरव्ह्यूत मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतात. तुम्हाला सगळं आलं पाहिजे, तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ना, तो पूर्ण चेक करता. सो ते एक बघून घ्या. देन आपण पुढे जाऊ.
मी पॅटर्न सांगितला एक्झाम पॅटर्न, त्याच्यामध्ये सब्जेक्ट जे आहेत आपले कॉन्ट, LR, इंग्लिश. आता मी कसं डीपमध्ये नाही जात याच्यामध्ये, ह्याच्यावर आपण एक स्पेशल विकली टॉकमध्ये मी तुम्हाला सगळं प्रिपरेशनचं सांगेल, पण एक बेसिक आयडिया सांगतो की एक्झाम पॅटर्न वेगळा का बरं आहे RRBचा बाकीच्यांपेक्षा. RRBमध्ये प्रीला इंग्लिश नसतो. आता तुम्ही पॉझिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणा का डिसॲडव्हान्टेज म्हणा, इंग्लिश नसतं. आणि मेन एक्झामला गेल्यानंतर इंग्लिशला तुम्हाला ऑप्शन हिंदी पण असतं, तर ते घ्यायचं की त्याच्यावर पण बोलतो मी. प्लस कम्प्युटरची पण एंट्री होऊन जाते, सब्जेक्ट्स वाढून जातात. पण मग एक चांगला पॉईंट काय, सेक्शनल टायमिंग नाही आहे, कॉम्पोजिट टायमिंग आहे. प्रीला पण कॉम्पोजिट टायमिंग आहे, मेन्सला पण कॉम्पोजिट टायमिंग आहे. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली टाइम डिसाईड करू शकता, आणि त्यात आम्ही 100% मदत करू. मी झालो, यस सर झाले, मॅडम झाले, पूर्ण स्टाफ जो आहे तो तुम्हाला त्यांचे पूर्ण एक्सपिरियन्स सांगतील की कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायला पाहिजे. ही आपण प्रोसेस आता विकली टॉक थ्रू हळूहळू कंटिन्यू करू किंवा त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवू. पण हे एक बेसिक पॅटर्न तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर कॉम्पोजिट टाइमचा फायदा घेता येईल. हिंदी का इंग्लिश, हा तर सकाळपासून परेशान झालो मी याच्यावरती. सगळ्यात फेमस क्वेश्चन हाच चालू आहे की सर हिंदी घेऊ का इंग्लिश घेऊ. आता काही मुलांचं असं रिॲक्शन असेल की सर इतक्या लवकर कुठे लोड घेता, मेन्सच्या वेळेस बघू ना. नो डाऊट मेन्सलाच आहे हिंदी किंवा इंग्लिश, पण प्रिपरेशन मात्र थोडं थोडं आत्तापासून करावं लागेल. रिझन मला तरी असं वाटतं पर्सनली की तुम्ही इंग्लिश घ्यायला पाहिजे, कारण सगळ्या एक्झामला मोरऑरलेस 99% तर इंग्लिशच आहे. ही RRBची एक एक्झाम बघितली जिथं की आपल्याला हिंदी येतंय मेन्सला, आणि एक मागे LIC झाली तर त्याच्यामध्ये होतं. तर असे 1-2च एक्झाम असतात जिथे हिंदीची गरज पडते, अदरवाईज सगळ्या ठिकाणी इंग्लिश लागतं. त्यामुळे मला वाटतं इंग्लिश घेणं जास्त गरजेचं आहे. दुसरा पॉईंट म्हणजे हिंदी जी आहे ती आपली तेरको मेरको नॉर्मल अशी हिंदी नाहीये. तुम्हाला जर लॉजिकल रिझनिंगला काय म्हणतात हिंदीमध्ये माहिती आहे का, तर्कशक्ती. तुम्ही जर कधी वाचलं असेल तर असं, म्हणजे थोडीशी चांगली इंग्लिश, चांगली हिंदी त्यांची. ज्यांचं 11th वगैरे हिंदी असेल त्यांना माहिती असेल. त्यामुळे मला असं वाटतं की हिंदी आता नवीन सब्जेक्ट शिकण्यापेक्षा हे ऑलरेडी जे येतं, जे आहे आपल्याला ते केलेलं बेटर आहे. असे आपल्याला 3-4 सब्जेक्ट झेपून लागले, त्यात अजून कुठे हिंदीची भर घालता तुम्ही. त्यामुळे जे सब्जेक्ट्स आहेत तेवढेच बघा. पण त्याच्यामध्ये एक तिसरा पॉईंट, सगळ्यात कामाचा पॉईंट, इतक्या वर्षांपासून असं होत होतं की इंग्लिशचा पेपर खूप अवघड असायचा आणि हिंदीचा पेपर खूप सोपा असायचा. आणि फॉर्च्युनेटली मागच्या वर्षी एक्झॅक्ट उलटं झालं. हिंदीचा पेपर खूप अवघड होता आणि इंग्लिशचा पेपर खूपच सोपा होता कम्पॅरेटिव्हली. एका आपल्या स्टुडंटला 35 मार्क आहे इंग्लिशमध्ये, 35, 40 पैकी 35. आणि जेव्हा क्लास चालू झाला होता 3 वर्षापूर्वी, प्रशांत वाघ म्हणून एक स्टुडंट होता जो आता RRB PO आहे ग्रामीण बँकेत, त्याला इंग्लिशमध्ये 3 मार्क होते. पण नशीब त्याचं कॉन्ट LR GK इतकं चांगलं होतं की त्याला इंग्लिशमध्ये 3 मार्क असून तो सिलेक्ट झाला. म्हणजे तो फॉर्च्युनेट की तो 3 मार्कवर सिलेक्ट झाला. आणि मागच्या वर्षी बघा इंग्लिशमध्ये 35 मार्क घेऊन पण मुलं पुढे गेले. सो मला असं वाटतं की यार इंग्लिश बेटर राहील, कारण की हे त्यांना पण कळालेलं आहे आता की मुलं हिंदीमध्ये स्कोर करताना इंग्लिशवाल्यांची गडबड होते. बरं इंटरव्ह्यूच्या वेळेस तर असं काही नसतं की हा हिंदीवाल्यांचा कट ऑफ वेगळा आणि इंग्लिशवाल्यांचा वेगळा, बिलकुल नाही. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही इंग्लिशला प्रेफरन्स दिला पाहिजे. पण हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, पर्सनल मत आहे माझं. तुम्हाला जर थोडंफार कन्फ्युजन असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि जे मुलांचं असं असेल की सर नाहीच इंग्लिशचे फारच 12 वाजलेले, मग तुम्ही विचार करू शकता. पण स्टील मी सांगतोय मागच्या एका वर्षामध्ये इंग्लिश जे आहे ना ते खरंच खूप जास्त सोपं विचारलेले भरपूर एक्झामपासून. त्यामुळे माझा थोडासा जोर तिकडे आहे. आणि कसं बाकी एक्झाम्सला पण फायदा होईल. एनिवे पुढचा एक पॉईंट अजून याच्यामध्ये एक क्लिअर करायचं होतं. बरं ठीक आहे, त्याच्यावर आपण वेगळ्या सेशनमध्येच डिस्कस करू. कारण काही मुलांचं असेल सर हिंदीसाठी बुक्स कोणते वापरू, हिंदीसाठी काय करू, तर मी एक स्पेशल सांगेल, विकली टॉक थ्रू सगळं सांगत जाईल पुढे. हाऊ टू अप्लाय हा सगळ्यात कामाचा पॉईंट आहे. नवीन मुलांनी तर कंपल्सरी लक्ष द्या आणि जुन्यांनी पण हवेत राहू नका, कारण याच्यात तुमच्या काही मिस्टेक होऊ शकता. एक इश्यू असतो फोटोचा, दुसरा असतो साईनचा, तिसरा असतो डिक्लेरेशनचा आणि चौथा असतो थंब इम्प्रेशनचा. त्याबद्दल मी थोडं सांगतो. सगळ्यात पहिला फोटोचा इश्यू काय, बरेच जण काय करताय, त्यांचा 10वी 12वीचा जो जुना पुराणा फोटो असतो तो अपलोड करता. तर त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही एक नवीन व्यवस्थित चांगल्या पिक्सेल तर ऍक्च्युली त्यांनी दिलेलेच आहे तुम्हाला, पण थोडा क्लॅरिटी मधला एक फोटो घ्या. कारण की मागच्याच अशा केसेस झाल्या होत्या की ज्यांचा फोटो यांना असं वाटलं होतं अपलोड झालेला आहे, पण यांचे ऍडमिट कार्डच आले नाही. काहींचे ऍडमिट कार्ड आले, एक्झामला गेले, ते म्हणजे तुमच्या फोटोमुळे तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करतोय. तर भरपूर जण असे म्हणत असतील की सर मी तर 10 एक्झाम याच फोटोवर दिलेला आहे, तर मला थोडी प्रॉब्लेम येणार आहे. मागच्या वर्षी असे पण एक्झाम्पल्स होते ज्यांनी लिटरली 10 एक्झाम त्या एका फोटोवर दिल्या होत्या, 11व्या एक्झामला त्यांना गडबड झाली. तर तुम्ही वाट नका बघू की तुमच्यावरती ती वेळ कधी येईल. सध्या वेळ आहे ना, तर फोटो खरंच चांगला, जो सध्याचा रिसेंट मधला आहे तो थोडासा ठीकठाक बघा. साईनचा इश्यू असा येऊ शकतो, साईनमध्ये पण अशी एकदम बारीक साईन काढतात पोरं, आणि तो अपलोड करताना ते एवढं मोठं असतं साईन आपल्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये. तसं नका करू, थोडी पूर्ण भरेल अशी साईन घ्या व्यवस्थित, आणि थोडीशी क्लिअर साईन घ्या. साईनमुळे तर दरवर्षी SBIला तर खूप जणांचा प्रॉब्लेम येतो. आणि माझं असं म्हणणं नाही की यार आतापर्यंत RRB मध्ये झालं नाही म्हणजे की तुम्ही तुमची वाट बघू नका तुम्ही तुमच्यापर्यंत येण्याची. त्यामुळे तुम्ही साईनचा पण नीट विचार करा. त्यानंतर डिक्लेरेशनमध्ये त्यांनी क्लिअरली डिक्लेरेशनची पूर्ण लाईन याच्यामध्ये दिलेली आहे. हवं तर मी काय करतो, याच्यानंतर ज्यावेळेस उद्यापासून ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल ना, तर क्लेरिकलची एक लिंक देऊन टाकू, असिस्टंटची एक लिंक
सॉरी ऑफिसरची एक लिंक देऊ आणि डिक्लेरेशनचं पण आम्ही लिहून देऊ. ते डिक्लेरेशन तुम्हाला तुमच्या ओन हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे बरं का, त्याला कॅपिटल लिहायचं नाही, त्याच्यात एक वॉर्निंग आहे, हे सगळं आम्ही सांगून देऊ. तसं करायचं, ते त्याचा फोटो काढायचा आणि मग अपलोड करायचा. आणि चौथा पॉईंट जो आहे तो थंब इम्प्रेशन, लेफ्ट हँडचाच थंब द्यायचा. हे आठवणीने बघा, बऱ्याच जणांचा राईट हँडचा जातो, मग सर मी आता नंतर काय करू, खूप गडबडी होतात. पुढे तुम्हाला ज्यावेळेस बायोमेट्रिक होतं मेन एक्झामला त्यावेळेस खूप जास्त प्रॉब्लेम येतो. आणि जर लेफ्ट हँडचा खूपच प्रॉब्लेम असेल किंवा अनफॉर्च्युनेटली कोणाचा लेफ्ट हँड नसेल तर तुम्ही राईट हँडचा थंब देऊ शकता. राईट हँड पण नसला तर, म्हणजे थंबचा प्रॉब्लेम असला तर तुम्ही आपलं 4 फिंगर पहिले इकडनं स्टार्ट करू शकता. अशा भरपूर त्यात दिलेल्या कंडिशन्स. तसं नसेल जनरली, कोणाचा असला तर मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. साईजचं सांगायचं तुम्हाला, फोटो, साईन आणि याची साईज. तर साईन जी आहे आपली, साईन तुम्हाला 10 ते 20 KB मध्ये ठेवायची, 10 to 20. भरपूर नवीन स्टुडंटला हा प्रॉब्लेम येतो. नवीन स्टुडंटला प्रॉब्लेम येतो, सर माझा फॉर्मच सबमिट होत नाही, कसं काय? तर साईनचा प्रॉब्लेम असतो तुमचा, 10 ते 20 KB मध्ये पाहिजे ते. त्यानंतर फोटो आणि लेफ्ट हँड थंब जे आहे ते 20 ते 50 KB मध्ये ठेवा, तुम्हाला दिसत असेल. आणि तिसरं म्हणजे जे तुमचं डिक्लेरेशन आहे ते 50 ते 100 KB मध्ये पाहिजे, 50 ते 100 याच्यावरती पाहिजे. आणि ते पण ब्लॅक पेननेच पाहिजे, ते पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघू आपण. सगळ्यात महत्त्वाचा, जुन्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि नवीनसाठी पण ऑब्व्हियसली, फॉर्म सेव्ह करायला विसरू नका. तुम्ही जो पण ऍप्लिकेशन फॉर्म दिले त्याची प्रिंट येते सगळ्यात शेवटी, तो सेव्ह करायला विसरू नका. मागच्या वेळेस आदित्य वाघमारे म्हणून आपला एक स्टुडंट होता, त्यांनी फॉर्म सेव्ह नव्हता केला आणि त्याचं हॉल तिकीटच नव्हतं आलं. हॉल तिकीट नव्हतं आलं, त्यांनी कंप्लेंट केली IBPS ला. तर IBPS म्हणे की तुम्ही जो फॉर्म सेव्ह केलेला आहे ना, बस त्याच्या आम्हाला त्याच्या डिटेल्स द्या. तर हा म्हटला की मी फॉर्मच सेव्ह नाही केला, तर त्याचं हॉल तिकीटच नाही आलं. म्हणजे त्याचे पेमेंटही झालं होतं, सक्सेसफुल झालं होतं, पण त्याला हॉल तिकीट न आल्यामुळे एक्झाम देता नाही आली. त्यामुळे फॉर्म आठवणीने सेव्ह करून ठेवा. भरपूर जणांचा असं असेल, सर मी आजपर्यंत एकही फॉर्म सेव्ह नाही केला तरी पण माझं सगळं होतं व्यवस्थित. तुम्ही वाट नका बघू की तुमच्यावरती ती वेळ येईल म्हणून. आता बस शेवटचे 1-2 पॉईंट्स आपले. MGB आणि VKGB. MGBच्या वॅकन्सीज खूप जास्त दाखवलेल्या त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकच्या, आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकच्या तेवढं दाखवलेलं नाही, पण तिथे NR लिहिले, नॉट रिपोर्टेड. तर दॅट डज नॉट मीन की त्याच्या वॅकन्सी येणार नाही म्हणून. कसं आहे, सध्या IBPSने त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याकडे सध्या डेटा नाही आहे, पण कदाचित रिझल्ट जाऊपर्यंत लागेल जानेवारीपर्यंत, पुढच्या 2-3 महिन्यात हे परत वॅकन्सीज मागवू शकता. त्यामुळे भरपूर जणांचा प्रश्न आहे की सर आम्ही कुठे भरू. मॅक्झिमम जण तर MGBलाच भरताय महाराष्ट्र ग्रामीण बँकला, आणि ज्यांचं VKGBच भरायचंय पण नॉट रेकॉर्डेड दिले, काय करायचं असा खूप मोठा इश्यू असेल त्यांनी मग कॉन्टॅक्ट करा, आपण त्याच्यावरती चर्चा करू कसं करायचं. पण बाकीच्यांनी मात्र MGB भरून मोकळं होऊन जा, काही टेन्शन नाही आहे. एक्झाम डेट्सवरती पटकन. एक्झाम डेट ज्या आहे त्या प्रीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर आहे, आणि मेनसाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आहे. त्याच्यातही कन्फर्म नाही दिली त्यांनी, कारण की कोरोनाचं तुम्हाला सध्याची सिच्युएशन दिसते आणि ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू, त्याच्यामुळे त्या गोष्टी हळूहळू क्लिअर होतील. भरपूर जण विचारतात सर आता सेंटरचं कसं करू, मग सेंटर कोणतं टाकू. तुम्ही सध्या बघा, अमरावती टाकलं काय ना औरंगाबाद टाकलं काय, प्रीसाठी काही मेजर इश्यू नाही येणार. फक्त मेनसाठीचं सेंटर तुम्हाला तिकडे नागपूर घ्यावं लागेल आणि इकडे औरंगाबाद घ्यावं लागेल. मला वाटतं आता सध्या कसं आहे, तुम्हाला असा नका विचार करू की औरंगाबादला केसेस जास्त आहे, ते जोपर्यंत पूर्ण क्लिअर नाही होणार तोपर्यंत ते अलाउड करणारच नाही, तोपर्यंत एक्झाम डेट देणार नाही. त्यामुळे असं नका टेन्शन घेऊ की सर औरंगाबादला केसेस जास्त आहे, आम्ही अमरावतीला टाकू का. तुम्हाला जवळ पडत असेल तर तुम्ही टाकू शकता, बाकी मेजर त्यात असं एवढा काही इश्यू नाही. तरी पण कोणाला काही डाऊट असला तर तुम्ही पर्सनली विचारू शकता. बस आता याच्यानंतर मुलांचे काही 1-2 डाऊट्स होते ते पटापट बघा. लोकल लँग्वेजचं विचारत होते. लोकल लँग्वेजचं टेन्शन घेऊ नका, आपण सगळे महाराष्ट्रीयन आहे. तुम्हाला 8वी 9वी 10वीला मराठी होती, त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. अदर स्टेट्समध्ये तुम्ही सेंटर टाकू शकता. आपली एक स्टुडंट आहे जी बाहेरच्या स्टेटला सध्या अडकलेली आहे, पण तिला महाराष्ट्रात अप्लाय करायचं आहे, तर डेफिनेटली ती महाराष्ट्रासाठी अप्लाय करू शकते आणि एक्झाम त्या स्टेटमध्ये देऊ शकते ज्या स्टेटमध्ये ती सध्या आहे. लाईक समजा मी गुजरातमध्ये अडकलेलो आहे, मला अप्लाय महाराष्ट्रासाठी करायचं आहे, पण मी महाराष्ट्रात सध्या येऊ नाही शकत लॉकडाऊनमुळे, तर तुम्ही गुजरातचं सेंटर घेऊन टाका. पण तिथे सगळं असतं की तुम्ही कोणत्या बँकेसाठी अप्लाय करताय आणि कोणतं सेंटर पाहिजे, फॉर्ममध्ये सगळं दिलेलं आहे. आणि कसं आहे, ज्यावेळेस क्लास चालू होता त्यावेळेस तुम्हाला सिनियर ज्युनियर खूप मदत करत होते. आता क्लास चालू नाही म्हणून मी एवढं सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय, कारण एवढं सांगून पण पोरं मेलचं फिमेल करून टाकता फॉर्म भरल्यावर की सर माझ्याकडनं चुकून फिमेल झाला, आता काही करता येईल का. नो डाऊट नंतर ॲफिडेव्हिट करता येतं किंवा त्याला 100 रुपयाचा बॉन्ड घेऊन करता येतं की सर माझी स्पेलिंग मिस्टेक झाली, पण ती वेळ कशाला येऊ देता. इथंच ना 2-3 तास जाऊ द्या, पण थोडं कॉन्सन्ट्रेशनने भरा आणि कृपा करून तुमच्या सिनियर ज्युनियरची थोडी मदत घ्या. आणि प्लीज जे पण सिनियर्स आहे ना त्यांनी थोडी मदत करा यांना. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी आम्हाला विचारा, कारण आता डेफिनेटली आम्हाला खूप जण विचारणार आहे, पण सगळ्यांना रिस्पॉन्स देण्यापेक्षा तुम्ही थोडंसं तुमच्या मित्रमैत्रिणींना पण विचारा, तेही तुम्हाला मदत करतील. आणि आपली जे ELCची गँग आहे ना त्या मुलांनी थोडीशी मदत करा. तुमचे जे पण ज्युनियर्स ग्रुप असतील ना त्यांना प्लीज मदत करा फॉर्म भरण्यासाठी, कारण मी दरवर्षी बघतो अशा 2-3 केसेस असतात की ज्यांचे पैसे भरलेले आणि एक्झाम नाही देत. त्यामुळे मी एवढं कळकळीने सांगतोय तुम्हाला. फायनल सबमिट, एक पॉईंट अजून राहिला.
एक फॉर्म तुम्ही नेक्स्ट करता फॉर्म, ते प्रत्येक वेळेस 7 नेक्स्ट असं बटन असतं. जोपर्यंत 7 नेक्स्ट चालू आहे तोपर्यंत काही इश्यू नाही, पण सगळ्यात शेवटी फायनल सबमिट म्हणून एक ऑप्शन असतं. ते फायनल सबमिट करताना 2 वेळेस फॉर्म चेक करून घ्या की बरोबर आहे का. तुम्ही 7 नेक्स्ट केलेला असेल तुम्ही त्यात परत जाऊ शकता, काही इश्यू नाही. पण फायनल सबमिट जर केलं तर नंतर नाही भरतायत. बऱ्याच वेळेस अशी वेळ येते की मुलं म्हणतात सर मी परत 600 रुपये भरतो किंवा 850 रुपये आता, आणि मी दुसरा फॉर्म भरतो कारण माझा पहिला फॉर्म चुकला, तर ती वेळ नका येऊ. त्यामुळे थोडंसं ते बघून घ्या. त्यानंतर बस आता लास्ट पॉईंट शेवटचा, जे सकाळपासून मेसेजेस आहेत मुलांचे की सर मग आमच्या इनकम्प्लीट बॅच होत्या, आमचं कसं होईल. आणि त्यानंतर नवीन मुलांच्या तर इतक्या इन्क्वायरीज आहे की सर नवीन बॅच चालू करा कारण आम्हाला बँकिंगसाठी प्रिपेअर करायचे. तुमच्या या स्टुडंटनी सांगितलं त्यांचं सिलेक्शन झालं, जे की तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असतील बघा, रिझल्ट आले होते, त्यांनी पण भरपूर जणांना पास केलेले. सो आता पॉईंट काय त्याच्यामध्ये, जे नवीन बँकिंगसाठी फ्रेश प्रिपेअर करणार आहे त्यांच्यासाठी तर डेफिनेटली बॅच चालू होईल, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. कारण की जुलै पूर्ण आहे आपल्याकडे, ऑगस्ट पूर्ण आहे आणि सप्टेंबरचा समजा थोडासा पार्ट पकडा, तर 2-2.5 महिन्यामध्ये लॉजिक तर सर पूर्ण संपवून टाकतील, काही टेन्शन न घेऊ. इंग्लिश पण मोरॉरलेस संपून जाईल आणि मॅथ्सचं प्रीचं काम तर 100% होऊन जातं. आणि मेनसाठी तशी पण ते ऑक्टोबर-नोव्हेंबर डेट दिलेली आहे, आणि समजा कोरोनामुळे वाढलीच थोडीफार तर मग आपल्याला अजून त्याचा फायदा होऊन जाईल. आणि जे मुलं असं म्हणतील की सर आम्ही तर ॲडमिशन घेतलं होतं पण आमची बॅचच नव्हती झाली, तर काही काळजी नका करू, तुमची पूर्ण आम्हाला काळजी आहे, तुम्ही पण ती बॅच अटेंड करू शकता. फक्त याच्याबद्दलच्या एक्झॅक्ट फायनल अनाउन्समेंट कसं राहील, कसं नाही राहणार, टायमिंग्स काय राहतील, तर याचे आम्ही वीकली टॉकमध्ये मी अनाउन्स करतो शनिवारपर्यंत. कारण आम्हाला थोडासा सेटअपवरती अजून विचार करायचा आहे, थोड्या टेक्निकल इश्यूज सोबत डील करायचे, तर थोडे एक 4-5 दिवसामध्ये आम्ही अनाउन्समेंट करतो. आणि त्याच्यामध्ये तुमचे सजेशन्स खूप चांगले येत आहेत. सरांच्या व्हिडिओला पण खूप जणांनी लाईक केलेलं आहे, खूप चांगले. सरांना पण त्यांनी फीडबॅक दिला की सर हे खूप भारी होतं, तुम्ही अजून अशी व्हिडिओज घेऊन या. मॅडमचाही फंडामेंटल ऑफ ग्रामरचा व्हिडिओ खूप जणांना आवडला. काही जणांचे तर असे मेसेज होते की मॅडमला बघूनच पहिले बरं वाटलं आम्हाला, की किती दिवस झाले आम्ही तुम्हाला बघितलंच नव्हतं, सरांना बघितलं नव्हतं. आणि सरांच्या टी-शर्टवरती कमेंट्स होत्या, पण तो विषय नको काढायला, सध्या बाजूला ठेवू आपण. सो बेसिकली आम्ही हे सगळे व्हिडिओज घेऊन येऊ कधीपर्यंत, जोपर्यंत आपली ऑनलाईन बॅच चालू होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला या व्हिडिओज थ्रू एंगेज करून ठेवू, की तुम्हाला असं बोर नको व्हायला सध्या. आणि मला वाटत नाही आता कोणाला बोर होईल, कारण एवढी मोठी ॲड आलेली आहे. आता चुपचाप मुकाट्याने अभ्यासाला लागा, आता नखरे करूच नका तुम्ही की सर अजून काय. असं कोणी असेल ना करा कॉन्टॅक्ट, मी तुम्हाला बरोबर माझ्या भाषेत झापतो. शेवटचा पॉईंट मला काय सांगायचा होता, पुढचे जे व्हिडिओज आहेत ते तर समजा येऊन जातील. त्यानंतर काही जणांचं असं म्हणणं होतं की सर हे लाईव्ह सेशन कुठे चालू आहे आणि व्हिडिओचा आम्हाला अपडेट भेटत नाही, तर करायचे तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं ते सबस्क्राईब करून ठेवा, नाही तर टेलिग्राम चॅनल तरी रेग्युलर फॉलो करा. टेलिग्राम जरी रेग्युलर फॉलो केलं ना तरी तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. सो आय होप की मी सगळ्या पॉईंट्स क्लिअर केले असतील. तरी पण मला असं वाटतं एखाद पॉईंट माझ्याकडनं राहिला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तिथं क्लिअर करतो जर तुमचा काही डाऊट असेल तर. आणि जरी समजा त्याच्यापेक्षाही काही राहिला असेल तर मी पुढच्या अपकमिंग व्हिडिओमध्ये क्लिअर करून टाकतो, या सॅटर्डेला येऊनच जाईल. बाकी आता उद्या मॅडमचा वीकली टॉक येईल, परवा सरांचं एक सेशन येईल, कारण सरांना जो फीडबॅक दिलाय त्याच्यावरती सरांनी आता पुढच्या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवलेले, तर ते पण नक्की बघा. आणि जो जेन्युइन फीडबॅक आहे तो सरांना द्या, म्हणजे आम्हाला पटापटा त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि अजून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. आणि आम्ही असं नक्की ट्राय करू की एक नवीन बॅच चालू करू फ्रेश मुलांसाठी, किंवा ज्यांची इनकम्प्लीट बॅच होती. आणि जे आपले आजी माजी त्यांचा आमचा संबंध सुटला असं नाहीये, तुमच्यासाठी पण आम्ही असे रेकॉर्डेड व्हिडिओज घेत राहू. जसं की झालं आपलं केसलेट, DI, वर्ड प्रॉब्लेम, सर पण हायर टॉपिक्स घेतील, मॅडमही घेतील, आणि नवीन मुलांची पण आम्ही काळजी घेऊ. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. फक्त थोडे पेशन्स ठेवा जेवढे तुम्ही इतक्या दिवस ठेवले होते लाईव्ह सेशनसाठी. चलो, विल स्टॉप हिअर. थँक्यू. थँक्स अ लॉट.